खूपच अफलातून टेस्ट झालेली, खूप छान झालं. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेलं आहे गावरान पद्धतीने दोडक्याचा ठेचा किंवा दोडक्याची चटणी पण म्हणतात किंवा दोडक्याची सुकी भाजी. साधी सोपी झटपट होणारी रेसिपी आहे, म्हणजे भाजी आहे, झटपट होते आणि मुलंसुद्धा आवडीनं खातील. दोडकाची भाजी म्हणलं की सगळे नाक मुरडतात. तर अशा पद्धतीने जर बनवायची असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर हे घेतलेले आहेत अर्धा किलो दोडका घेतला आहे. ह्याची आपल्याला चटणी बनवायची, म्हणजे भाजी सुकी भाजी असती पण त्याला दोडक्याचा ठेचा किंवा दोडक्याची चटणी असं म्हणतात. छान टेस्टी लागते एकदम आपले आणि झटपट होते. एकदम असं गावरान पद्धतीने बनवायचं आपल्याला. तर ह्याचं आहे ना, वरच्या ह्या शिरा ज्या असतात त्या काढून घ्यायच्या. खूप सोपी भाजी आणि खूप चविष्ट लागते हा ठेचा, दोडक्याचा ठेचा म्हणतात ह्याला. प्रामुख्याने काय करतात, जास्त जो निब्बर झालेला दोडका असतो ना कडक, त्याचं बनवतात, पण त्याची नाही वापरतो, त्याच दोडक्याची बनवायची. एकतर दोडका कोणालाच आवडत नसतो, सगळे नाक मुरडतात दोडक्याची भाजी म्हणलं की. तर अशा पद्धतीने बनवून पहा, नक्की आवडीनं खातील, खूप छान होते. बऱ्याच ठिकाणी काय करतात, हे शिरा जे निघलेले आहेत ना ह्याची पण भाजी बनवतात. तर अशाच प्रकारे आपल्याला दोडक्याच्या वरचे हे शिरा काढून घ्यायचे. तर आता हे दोडके धुवून घेतले, त्याचे शिरा काढल्यानंतर आता खिसून घ्यायचे आपल्याला. तर काय करायचं, हे जे मोठा भाग असतो ना खिसणीचा त्याने खिसायचे. जास्त बारीक नाही झाला पाहिजे आपला दोडका, जरा जाडसरच. तर अशा प्रकारे थोडासा मोठाच खिसून घ्यायचा. जर तुम्हाला ह्यापेक्षा बारीक हवा असेल तर हे नॉर्मल आपले नेहमीच बारीक खिसण्याने सुद्धा खिसू शकतो. नाही तर अशा प्रकारे आपले राहिलेले पण दोडके खिसून घ्यायचे. तर आपला हा सर्व दोडका खिसून घेतलेले आहेत अर्धा किलो. तर आता आपल्याला ह्याच्यासाठी आपल्या हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा. तर हे घेतलेले आहेत 8 हिरवी मिरची, हे अर्धा चमचा मीठ, हे लसूण 10-12 पाकळ्या. तर ह्याचा आपल्याला आता ठेचा करून घ्यायचा आहे. बारीक कुटून घ्यायचा छान. मिक्सर ग्राइंडरमध्ये केला ठेचा तरीसुद्धा चालेल, किंवा ह्याच्याऐवजी लाल मिरची वापरली तरीसुद्धा चालेल. तर आपला ठेचा तयार झालेला आहे. तर आपल्याला ही भाजीसाठी मूग डाळ लागणार आहे, ती अर्ध्या तासापूर्वी भिजत ठेवली होती. तर आता कढई ठेवलेली तापायला. त्यामध्ये घालायची मोहरी, 2 चमचेच घातले. जे तडतडलेले जिरं घालायचे. टोमॅटो, तर ह्याला अगदी थोडंसं म्हणजे चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे काय होतं आपला टोमॅटो लवकर शिजला जातो त्यासाठी. झाकण ठेवायचं 2-3 मिनिटासाठी.
तर टोमॅटो छान शिजलेला आहे, बघू शकता. ठेच्याचा कच्चेपणा कमी होण्यासाठी तर ह्यामध्ये घालायची हळद, थोडंसं हिंग, आणि आपण किसून घेतलेले दोडका घालायचे. खूप सोपी भाजी आणि खूप चविष्ट लागते आणि साधी सोपी एकदम. भिजवलेली डाळ घालायची, त्यातलं पाणी काढून घेतलंय. तर मीठ आपण ऑलरेडी अगोदर ठेच्यामध्येच वापरलेलं आहे, त्यामुळे तरच नाही. तर आता काय करायचं, फ्लेम एकदम कमी करायची आणि 6-7 मिनिट आपल्याला असंच वाफवून घ्यायचं. ह्यामध्ये पाणी नाही वापरायचं, तरच चव छान लागते ह्याची. फ्लेम एकदम कमी करायची. तर आता 6 मिनिट झालेत, बघू शकता आपले छान शिजलेला आहे ठेचा, दोडक्याचा ठेचा. शेंगदाण्याचं कूट घालायचं, 2 चमचे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं तरी चालेल. हे छान शिजलेलं आहे. अशा पद्धतीने जर बनवला तर मुलंसुद्धा आवडीनं खातील आणि टिफिनमध्ये सुद्धा आपण देऊ शकतो. घालायची आता कोथिंबीर. तर आता गॅस करायचा बंद. मस्त आपला दोडक्याचा गावरान पद्धतीने मस्त असा झणझणीत ठेचा तयार झालेला आहे. तर मस्त असा आपला हा दोडक्याचा ठेचा किंवा चटणी म्हणू शकता किंवा सुकी भाजी, मस्त अशी गावरान पद्धतीने लागते. ह्या भाजीची नक्की एकदा बनवून पहा. तर अशा प्रकारे आपला हा दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे. तर हा दोडक्याचा ठेचा, चटणी किंवा सुकी भाजी तुम्ही जे म्हणत असाल ते, तर कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्ही हे असं दोडक्याच्या ठेच्याला काय म्हणता हे पण मला माझ्याशी शेअर करा आणि तुमची पद्धत कशी आहे माझ्याशी शेअर करा. आणि कसे वाटला हा ठेचा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर भेटूया असेच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर भाकरी आणि जर दोडक्याचा ठेचा असेल तर मस्तच, खूप छान टेस्ट लागते बरं का हे भाजीची. मस्त असा गावरान ठेचा, त्याबरोबर लोणचं, चटणी.